जय शिवराय मित्रांनो, आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आणि आपण आजचं जे एडिटिंग आहे एकदम सिंपलमध्ये एडिट केलेलं आहे. त्यामुळे बघू शकता सिंपल स्टेपमध्ये कुठल्याही प्रकारचा पासवर्ड वगैरे काय नसेल मटेरियलला. तर 1-2 ते 3 स्टेपमध्ये आपला बॅनर जो आहे तो पूर्णपणे एडिट होऊन जातो आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला सिंपल ट्रिक समजेल. अन्यथा समजणार नाही तर आपल्याला फोटो जो घ्यायचा आहे, ज्याचा बर्थडे असेल तो फोटो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्या पीसीमध्ये. त्याच्यानंतर डायरेक्ट फोटोशॉपला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता फोटोशॉपला ओपन केल्यानंतर थोडासा झूम करून घ्यायचा आहे, या बाजूला स्क्रोल करून घ्यायचा आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो असला पाहिजे किंवा ब्लॅक अँड व्हाईट जरी नसला, समजा आता हा फोटो आहे, हा फोटो घेतला आपण इथं, ब्लॅक अँड व्हाईट जर नसला तरी इथं काय करायचं आहे, 3 डॉटवरती इथं बघू शकता खालची जे डॉट पॅनलची पट्टी आहे त्यात एक सर्कल असेल, तो हाफ रंगवलेला असेल आणि हाफ क्लीन असेल, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते ब्लॅक अँड व्हाईटचा एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते ॲडजस्टमेंट थोडीफार तुम्ही करून हा इमेजसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. ओके, तर आपल्याला ऑलरेडी एक ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळे आपण हाच ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला टेक्स्ट टूल घ्यायचं आहे, जस्ट इथं व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे ज्यांचं बर्थडे असेल त्यांचं नाव. ओके, ऋता टाईप केलं आपण. आता सिंगल लाईन पाहिजे त्यामुळं खाली घेऊया आपण. ओके, टेक्स्ट सिलेक्ट करून आपण अशा टाईपमध्ये इथं बसवलेला आहे. सगळा सिलेक्ट करून घ्यायचा टेक्स्ट आपल्याला. इथं अल्ट प्रेस करायचं आहे कीबोर्डवरती आणि स्पेस याचा वरचा बटन दाबून कमी करून घ्यायचं आहे. सगळं सिलेक्ट करूया आणि अशा टाईपमध्ये वरती प्रेस करून धरायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉन्ट बदलून घेऊया, तरच आपल्याला स्पेस किती कमी करायला लागणार आहे ते समजणार आहे. कुठलाही फॉन्ट तुम्ही घेऊ शकता इथून. तर मी पहिला PhD ओपन करतो आणि त्या फॉन्टचं नाव काय आहे ते पहिल्यांदा चेक करून घेतो. बघू शकता फॉन्टचं नाव मी कॉपी करून घेतलं आहे इथून आणि तुम्ही डायरेक्ट गुगलवरती त्या फॉन्टचं नाव सर्च करून डाउनलोड करू शकता, काहीसुद्धा विषय नाही. ओके, हा फॉन्ट आहे तर एवढा स्पेस ओके आहे. Ctrl+A प्रेस करून आपण सेंटर लाईन करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक गोल्ड इफेक्ट देईन, तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे मटेरियलमध्ये. मटेरियल अगदी फ्री आहे. तुम्हाला जर बर्थडे जर मित्रास तुमच्या आजच असेल आणि क्विकमध्ये स्टोरी जी आहे ते हे करायची असेल तर तुम्ही हा पर्याय बेस्ट आहे तुमच्यासाठी. ओके, अशा टाईपचा इथून. त्याच्यानंतर आपल्याला डस्ट हवी आहे तर डस्ट घेऊया आपण. स्टॉकमध्ये गेलो तुम्हाला डस्टसुद्धा मिळून जाईल. अशा टाईपमध्ये ॲड करायचे. इथं याची एक डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे गोल्डन इफेक्टची, ह्याच्यावरती घेऊन टाकायचं आहे. Alt+Ctrl+G प्रेस करून त्यात क्लिप मास्क करून घ्यायचे आहे आणि याला जे आहे ते दोन्ही लेअर सिलेक्ट करायचे आहेत. Alt+L+S करून स्मार्ट ऑब्जेक्ट जे आहे ते करून घ्यायचं आहे. कंट्रोल आणि Alt प्रेस करून ह्याला फक्त ड्रॅग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आणि या दोन्ही लेअर थोड्याशा लहान करून त्या ऋता नावाच्या ज्या PNGच्या मागं घेऊन टाकायच्यात आपल्याला. आणि तुम्हाला मी जी PhD दिलेली आहे त्या लेअरवरती यायचं आहे आणि आपल्याला ह्या टेक्स्टच्या लेअरवर राईट क्लिक करून कॉपी लेअर स्टाईलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे येऊन परत टेक्स्टवरती पेस्ट लेअर स्टाईलवरती टच करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, तुमचा जो आहे तो इफेक्ट ॲज इट इज मी जसा दिला आहे तसाच त्या टेक्स्टला जो आहे तो पडेल. त्याच्यानंतर या टेक्स्टची डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे, याच्या खालची लेअर जी आहे ती वर घेऊन टाकायची आपल्याला अशी आणि ही थोडीशी आपल्याला डबल क्लिक करून HBD याचा शॉर्ट, ह्याचा लॉंग फॉर्म आहे हॅपी बर्थडे. ओके, लहान करून आपल्याला इथं वरती बसवून घ्यायचे अशा टाईपमध्ये एकदम सिम्पलरित्या आणि खाली तुम्ही मेन्शन देऊ शकता. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आपण याला थोडासा इफेक्ट देऊया. कॅमेरा रॉमध्ये आलो, Ctrl+Shift+A प्रेस करून एक्सपोजर थोडा वाढवला, कॉन्ट्रास्ट थोडा वाढवूया, टेक्स्चर वाढवू आणि क्लिअरिटी थोडी वाढवू, ब्लॅक थोडासा कमी करूया. ओके, अशा टाईपमध्ये इफेक्ट थोडासा अप्लाय आपण केलेला आहे आणि याला आता लोगो तुमचा लावून सेव्ह करायचा आहे. Alt Ctrl Shift आणि S प्रेस करून
डेस्कटॉपवर आपण याला सेव्ह करून जे इथे घेऊया. तर नाव देऊया. ओके, सेव्ह झालं. तर भावना आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा सारा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटू असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.